देशात तिसऱ्यांदा इंडियाचं सरकार स्थापन झालं. 18व्या अधिवेशनाला 24 जूनपासून सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी खासदारांनी शपथ घेतली. पण अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृह व सभागृहाच्या बाहेर भरपूर घटना घडलेल्या बघायला मिळाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नक्की काय घडलं? विरोधी पक्षनेते कसे आक्रमक झाले? सभागृहाच्या बाहेर नक्की काय झालं? हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. त्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक नक्की करा. सगळेजण व्हिडिओ पाहता पण कोणी चॅनलला सबस्क्राईब करत नाही व व्हिडिओला लाईक करत नाही, तर कृपया मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक नक्की करा. आता मुद्द्याकडे वळूया. तर विषय असा आहे की अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहाबाहेर विरोधी पक्षांची आक्रमक भूमिका बघायला मिळाली. पहिला मुद्दा म्हणजे अधिवेशन सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेबाहेर हातात संविधानाच्या प्रती घेऊन घोषणाबाजी केल्या. तसेच आम्ही देशाची लोकशाही आणि संविधान टिकवून ठेवू असा विश्वास व्यक्त केला. भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांचा लोकशाही आणि संविधानाला धोका असल्याचं विरोधी पक्षांनी म्हटलंय. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसदेबाहेर आम्ही संविधानाचं रक्षण करणार अशा घोषणा केल्या. यावेळी राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे दोघे भारताच्या संविधानावर आक्रमण करत आहेत. आम्ही ते खपवून घेणार नाही आणि कोणत्याही परिस्थितीत संविधानाचं रक्षण करू. तर दुसरा मुद्दा म्हणजे विरोधी पक्षामधील सर्व खासदार संविधानाच्या प्रती घेऊन संसदेत आले. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी खासदारकीची शपथ घेण्यासाठी मंचावर आले तेव्हा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोदींना संविधानाची प्रत दाखवली. राहुल गांधी यांच्या हातात लाल रंगाची संविधानाची मिनी कॉपी होती. मोदींची शपथ पूर्ण होईपर्यंत विरोधी पक्षांचे खासदारही त्यांना संविधानाची प्रत दाखवत होते. तिसरा मुद्दा म्हणजे भाजपा खासदार BY राघवेंद्र सभागृहात म्हणाले, इंदिरा गांधींच्या काळात काँग्रेसने देशात आणीबाणी लागू केली. आणीबाणी काळात त्यांनी संविधान बदललं होतं. हे लोक संविधान बदलू शकतात. आम्ही उद्या संपूर्ण देशात काळा दिवस साजरा करणार आहोत. चौथा मुद्दा असा आहे की सभागृहाला पंतप्रधान मोदींनी संबोधित केल्यानंतर विरोधी पक्षाकडून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे ट्विट करत म्हणाले की मोदींनी त्यांच्या भाषणात त्यांचे कस्टमरी गरजेपेक्षा अधिक वापरले. याला म्हणतात रस्सी जल गई पर बल नहीं गया, असं मल्लिकार्जुन खरगे यांनी ट्विट केले. पाचवा मुद्दा असा आहे की जेव्हा शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान शपथ घेण्यासाठी उभे राहिल्यानंतर विरोधी पक्षांच्या खासदारांनी नीट अशी घोषणाबाजी सुरू केली. सहावा मुद्दा असा आहे की जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री तथा नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला सभागृहात म्हणाले, सर्व विजयी खासदारांचं मी अभिनंदन करतो. मला आशा आहे की ही संसद लोकशाही टिकवेल. या निवडणुकीत जो तिरस्कार आणि घृणा समाजात पसरवली गेली होती ती नष्ट होईल अशी मी अपेक्षा करतो. देशातलं सरकार कुबड्यांवर आहे तर त्यांच्यासमोर एक मजबूत विरोधी पक्ष उभा आहे, असं फारुख अब्दुल्ला म्हणाले. विरोधकांच्या इंडिया आघाडीने लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांसमोर मोठं आव्हान निर्माण केलं होतं. विरोधी पक्षाचे नेते अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पूर्णपणे आक्रमक दिसले. आता पुढे काय होणार याचा अंदाज पहिल्याच दिवशी पाहायला मिळाले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जे घडलं यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.